पण आपण काय करतो, आपण त्याला संकुचित करतो. आणि संकुचित करतो, इतकं करतो की त्याला आपण एका मूर्तीमध्ये आणून ठेवतो आणि त्या मूर्तीकडेच आपण बघत बसतो. म्हणजे मूर्तीकडे बघून नाही असं माझं म्हणणं नाही. सर्व ठिकाणी देव भरलेला आहे तर मूर्तीत नाही का? आहे. सर्व ठिकाणी देव भरलेला आहे तर मूर्तीत पण आहे. पण तू फक्त मूर्तीतच बघू नको हे आमचं म्हणणं आहे. तू माणसात पण बघ ना. हे चालते बोलते देव आहेत, त्याच्यात आपण बघतो का? बघण्याचा प्रयत्न करतो का? म्हणजे एखाद्या मातीच्या किंवा धातूच्या मूर्तीमध्ये आपण देव पाहण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न म्हणतो हां, किती लोकांचा यशस्वी होतो मला माहीत नाही, पण प्रयत्न करतो. अरे पण चालते बोलते देव आहेत, त्यांच्याकडे तू ढुंकूनही बघत नाही. कळलं की नाही? म्हणून मी काय म्हणतो आहे की खरे जे देव आहेत ना ते अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रकुमा देवीवरू खूण बाणरी ऐसी. कळलं की नाही? ती जी खूण आहे ती खूण महत्त्वाची आहे. आणि ते जेव्हा सद्गुरू सांगतात की या सर्वामध्ये देव आहे, आपलं जे शास्त्र सांगतं ना सर्वामध्ये देव आहे. लोक म्हणतात आहे असं कसं आहे, सर्वामध्ये देव कसा? तो जो दरोडेखोर आहे त्याच्यात पण देव आहे, आणि तो साव आहे त्याच्यामध्ये पण देव आहे, चांगल्या माणसात पण देव आहे, वाईट माणसात पण देव आहे. हे असं कसं होईल वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण गंमत अशी आहे की तो देव सर्व ठिकाणी आहे. तो वाघात पण आहे, सिंहात पण आहे, तुमच्यात आहे, आमच्यात आहे, सर्वामध्ये आहे. आणि तो कसा आहे? निर्गुण रूपाने एक प्रकारे आहे आणि सगुण रूपाने एक प्रकारे. निर्गुण रूपाने कसं म्हटलेलं आहे? सूत्रे मणिगणा इव असं भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे. सूत्रे मणिगणा इव म्हणजे मणी आहे, त्या मण्यामधून एक दोरी जाते. ती दोरी सर्व मण्यामधून जाते आणि त्या प्रत्येक मण्याच्या पाठीमागे दोरी असते. प्रत्येक मण्याच्या पाठीमागे दोरी असते आणि ती दोरी जी आहे ती सर्व मणीतून जाते. तसं आपण सर्व आहोत ना, हे मणी आहोत, मणी. आणि त्याच्यामधून जी दोरी गेलेली आहे ना त्याला आपण देव असं म्हणतो, त्याला आपण परमेश्वर असं म्हणतो. पण ती दोरी गेलेली आहे ना तिच्याकडे बघतच नाही आपण कधी. म्हणून त्याला म्हटलं ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. की हा जो परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे तो अशा तऱ्हेने भरलेला आहे की त्याच्यामधून मी आहे. आणि दुसरं, जसा तो आतून आहे तसं बाहेर पण आहे. सगळीकडे बघितलं ना तुम्हाला पंचमहाभूतांचा देह सापडेल. सगळे जे आहेत ना त्यांच्याकडे पंचमहाभूतं आहेत. असं काय नाही की हे यशवंत देव म्हणजे त्यांचं शरीर सोन्याचं आणि हे दुसरे बसलेले आहे त्यांचं लोखंडाचं, यांचं पितळ, असलं काय नाही. सर्वांचे देह पंचमहाभूतांचे, सर्वांचे देह पंचमहाभूतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आपण खरं म्हणजे सर्व सारखेच आहोत, सर्व सारखेच आहोत. मी एक नेहमी सांगत असतो एक सिद्धांत. सगळ्या पुरुषांच्या तोंडावर रुमाल टाकायचा, पूर्ण एवढा बांधायचा. कळलं की नाही? आणि बायकोने ओळखून दाखवा, वा माझा नवरा. किंवा बायकांना संबंध तोंड हे करायचं आणि नवऱ्याने ओळखून दाखवा माझी बायको. ओळखता येणार नाही. ओळखतं फक्त एवढ्यावरूनच ओळखता येतं, एवढ्यावरूनच ओळखता येतं. हा जो आकार आहे हा महत्त्वाचा, हा जो आकार आहे महत्त्वाचा. म्हणून आपण सर्व शरीराच्या अंगाने एकच आहोत. कळलं की नाही? आणि आतून जर बघायला गेलं तर त्याच्या दृष्टीने सुद्धा आपण एकच आहोत. मग अनेक कुठे आहे हा प्रश्न निर्माण होतो. मग हे सगळं जे भानगड निर्माण झालेली आहे ती भानगड काय झाली आहे? सगळी ठिकाणी दुःख का? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे का? त्यामुळे का म्हणजे काय? म्हणजे हे असंच चालायचं म्हणाले वामनराव. पूर्वीपासून हे असंच चाललं, आता चाललं. अरे पण असं का चालतं ह्याचा कोणी विचारच करत नाही. मग जीवनविद्या का हा प्रश्न विचारायलाच
तुम्ही प्रत्येक वेळेला का हा प्रश्न विचारा. कळलं की नाही. का हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तुमच्या डोक्याला मग चालना मिळते, बुद्धीला चालना मिळते. नाही तर आम्ही सांगितलं हो खरं, एखादा बुवा सांगतो हे असं आहे, हां मला देवाचा साक्षात्कार झाला, आम्ही असं म्हणतो ह्याला देव म्हणजे माहीत नाही आणि साक्षात्कार म्हणजे माहीत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आपण जीवनामध्ये ही जी अनेक आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते अज्ञानच आपल्या दुःखाला कारणीभूत होतं. सुखपादा जवाबाळे दुःख पर्वता एवढे का. त्याचं एकच कारण की आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान हे त्याचं एकच कारण आहे. म्हणून आपल्या ठिकाणी अज्ञान आहे हेच कोणी मानायला तयार नाही, हे कोणी मानायला तयार नाही. आणि हे अज्ञान काय स्वरूपाचं आहे ते पण सांगतो तुम्हाला. जर आपण सगळे सारखे आहोत आतून आणि बाहेरून तर मग ही भांडणतंटे बखेडे का होतात. धर्माधर्मात भांडणं आहेत, जाती जातीत भांडणं आहेत, वर्णावर्णात भांडणं आहेत, घराणी घराण्यात भांडणं आहेत. एका घरामध्ये सुद्धा माणसं भांडत बसतात. का भांडतात. ह्याचं एकच कारण अज्ञान, एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे हे अज्ञान येतं कुठून. संस्कारातून. आपण संस्कार संस्कार म्हणजे फार चांगलं वगैरे असं आपण म्हणतो, पण हे संस्कारानेच खरं म्हणजे आपलं सगळं काय ते घोडं पेन खातो म्हणतात ना, त्या संस्कारातून आहे. तुम्ही म्हणा असं कसं. सांगतो तुम्हाला. तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत ते हिंदू धर्माचे झाले, जे मुसलमान आहेत त्यांच्यावर संस्कार झाले आहेत ते मुसलमान धर्माचे झाले, आणि ख्रिश्चन आहेत त्यांच्यावर धर्मात, बौद्ध आहेत त्यांच्यावर ते संस्कार. आता या संस्कारातून त्यांचे ठिकाणी विचार निर्माण झाले, त्या विचारातून उच्चार आणि आचार निर्माण झाले. आता हे जे संस्कार जे आहेत हे संस्कार काय करतात. एकत्व जे आहेत ते बिघडवतात आणि दुजाभाव निर्माण करतात, विषमता निर्माण करतात. कळलं की नाही. विषमता ही निर्माण करतात. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोणाही भूताचा न गडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग भावे. काय सुंदर अभंग आहे की भेदाभेद भ्रम अमंगळ आहे. आपण मत्सर करतो, द्वेष करतो. का करतो. उच्च आणि नीच हा जो भेदभाव निर्माण झालेला आहे त्याच्यातून हे सगळं निर्माण होतं. आम्हाला वाटतं आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ, त्यांना वाटतं आमचा मुसलमान धर्म श्रेष्ठ, त्यांना वाटतं आमचा ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ. आणि तशी शिकवण दिली जाते, तशी शिकवण दिली जाते. आणि त्याच्यातून हे सगळे उच्च आणि नीच भेद आणि भाव हे सगळं जे निर्माण होतं आणि त्याच्यातून विचार निर्माण होतात. त्याच्यातून विचार निर्माण ह्या संस्कारातून, आणि या संस्कारातून जे विचार निर्माण होतात, आचार निर्माण होतात, त्याच्यातून भांडण तंटे बखेडे युद्ध लढाया दंगे धोपे सगळे निर्माण होतात. हे मी काय सांगतो आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सुखदुःख का. मी आपल्या म्हणजे तुमच्या आमच्या पूर्ण म्हणत नाही, मानव जातीबद्दल बोलतो मी. मानवजात ॲज ए होल आपण विचार करतो आहोत की माणसाच्या जीवनामध्ये हे सुखदुःख येतात कुठून. ही आपणच निर्माण करतो. ही सगळी सुखदुःख आपण निर्माण करतो. 100पैकी 90% सुखदुःख आपण निर्माण करतो. आणि 10% दुःख मात्र त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात. पण आपण सुखदुःख निर्माण करतो. किती लोकांना ठाऊक आहे. किती लोकांना ठाऊक आहे. घरामध्ये भांडणं होतात. का भांडणं होतात. आपणच निर्माण केले. आपले गैरसमज असतो, संशय, एकमेकांना कोणी काहीतरी बोललं तर वेगळाच अर्थ काढायचा. मी सूनबाई बिचारी बोलते एका भावाने, सासू म्हणते हिने माझा अपमान केला. म्हणजे अर्थाचे अनर्थसुद्धा काढणारे लोक असतात. ह्याचं कारण काय. ही जी आपली विचार करण्याची पद्धत. तसंच निन्या धर्माचे लोक दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना विचार करताना असाच विचार करतात. म्हणून एकमेकांमध्ये जे प्रेम असायला पाहिजे ते प्रेमच नसतं. आता प्रेम म्हटल्यानंतर प्रेम कशाला म्हणतात. बघा विषय मी मगाशीच म्हटलं, एकदा परमेश्वरा विषय घेतला ना की त्याच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात.
ते बाजूला ठेवून मला पुढे जाता येत नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं की परमेश्वर विषय खूप मोठा आहे. आता प्रेम कशाला म्हणतात? आता आपण म्हणतो ह्याचं प्रेम त्याचं प्रेम, आता तर काय बघायलाच नको, नुसतं एकमेकांकडे पाहिलं की प्रेम निर्माण होतं. लव ॲट फर्स्ट साईट, ते सगळं खोटं आहे. कारण की नाही, प्रेम प्रेम करतात, लग्न करतात आणि एका वर्षात घटस्फोट. म्हणजे 1 वर्ष मी लांबच म्हटलं आहे बरं का, आता पिरियड कमी झालेला आहे. एका वर्षात घटस्फोट, 2 वर्षात घटस्फोट, मुलगी घरी येते. अरे हे का चाललेलं आहे? हे का चाललेलं आहे ह्याचा कोणी विचारच करत नाही. म्हणून प्रेम कशाला म्हणतात हे सर्वांनी समजावून घेतलं पाहिजे. मी प्रेमाची व्याख्याच केली, ती अशी: एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. आणि या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. आता बघा, एवढंच तुम्ही करा, बाकी काहीच करू नका. आणि कसा तुमचा संसार सुखाचा होतो की नाही पहा. एवढंच, एकमेकांना सुखी करण्याची भावना आणि त्या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. कसलंही कर्मकांड करू नका, कसलंही काहीतरी कोणाच्या तरी बुवा बाबा भगत फकीर सोकाळ महाराज कोणाच्याही ते काहीतरी सांगतात ते सरळ मान्य करू नका. ते चूक आहे का बरोबर आहे हे तुम्ही बघा. मी सुद्धा जे सांगतो आहे ते चूक आहे का बरोबर आहे तुम्ही बघा. चूक असेल तर माझ्याकडे या आणि सांगा हे तुमचं चूक आहे म्हणून, मी मान्य करीन. पण सांगायचा मुद्दा काय की आपण विचार केला पाहिजे की आपल्याला जर सुख पाहिजे असेल ना तर दुसऱ्याला सुख दिलं पाहिजे. कळलं की नाही? ह्या सुखाच्या बाबतीमध्ये पण मी एक सिद्धांत मांडलेला आहे की सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. तुम्ही इतरांना जे सुख द्याल, अजून टाळ्या नको, तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करील. आता टाळ्या. तुम्ही दुसऱ्यांना सुख दिलं ना ते बुमरँग होणार. कळलं की नाही? आणि तुमच्यावर सुखाचा अभिषेक करणार. करून बघा. आमची जीवनविद्या म्हणजे काय? जीवन हीच आपली प्रयोगशाळा. जीवन ही आपली प्रयोगशाळा. आणि या प्रयोगशाळेमध्ये मी सांगतो ते सिद्धांत तुम्ही पडताळून बघा. आजपासून तुम्ही करा, ठरवा. माझ्या कुटुंबामध्ये किती 10 माणसं आहेत, 4 माणसं 8 माणसं काय असतील ते, आपण एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करू. आता काय होईल? एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? स्वर्ग नांदेल. का मेल्यानंतर स्वर्गाला जायचं? मेल्यानंतर स्वर्गाला जे जाण्याचा विचार करतात ते मूर्ख आहेत. स्वर्ग इथेच निर्माण करायचा. स्वर्ग आपल्याला इथेच निर्माण करायचं आणि ते करणं सोपं आहे हे मला म्हणायचं आहे. अतिशय सोपं आहे. सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण, हा आमचा सिद्धांत आहे. पण हा पण मोठा आहे. परवा एक संपादक आले होते एका वर्तमानपत्राशी. मला वामनराव तुम्ही हे सांगता ते फार सोपं वाटलं हो, पण करायला कठीण आहे. करायला कठीण नाही आहे. आपल्याला करायला शिकवलंच नाही आतापर्यंत कोणी. कळलं की नाही? आपल्याला करायला कोणी आपल्याला शिकवलं आहे का कोणाला? अरे आपण एकमेकांना सुखी करूया. शिकवलं आहे कोणी? कुठल्या महाराजांनी शिकवलं आहे? कुठल्या बुवा बाबांनी शिकवलं आहे? किंवा आतापर्यंत तुम्ही कधी वाचला आहे का? कधी नाही. पण एकमेकांना सुखी करण्याची भावना आणि ती भावना जोपासणं म्हणजे त्याप्रमाणे करणं. तुम्ही काहीच करायला नको. तुम्ही सुखाच्या डोहामध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची असं म्हटलं ना तुकाराम महाराजांनी. तुम्ही आनंदाच्या डोहात डुंबाल. पण केलं पाहिजे. कळलं की नाही? केलं पाहिजे. सुनेकडे कसं बघितलं पाहिजे? मुलीसारखं. पण मुलीसारखं म्हणण्यापेक्षा मुलीहून अधिक असं मी म्हणतो. सून तुमच्या घरामध्ये येते ती दुसऱ्याच्या घरातून येते, बरोबर? आता दुसऱ्याच्या घरातून जेव्हा ती मुलगी येते
तेव्हा ती येते ती विश्वासाने येते की आपण ज्या घरात जाणार आहोत त्या घरात आपल्याला प्रेम मिळेल, आदर मिळेल, मान मिळेल, असं याने येते. आणि तुम्ही जर तिचा अपमान करायला लागलात, दुःख द्यायला लागलात, हे जायला लागलात, ती दुःखी होईल, तिच्याबरोबर तिचा नवरा दुःखी होईल, तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर ती मुलं दुःखी होतील, पुन्हा तो हिचा जो सासरा जो आहे तो दुःखी होईल. हे सगळे दुःखी होतील घरातले. कारण का, ती सासूबाई अशी. म्हणजे सगळ्या सासवा वाईट असतात असं मला म्हणायचं नाही, अगं सगळ्या सुना चांगल्या असतात असंही मला म्हणायचं नाही. शेवटी हे सगळं रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन द कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. हे सगळं रेसिप्रोकल आहे. आपलं जीवन म्हणजेच रेसिप्रोकल आहे. आणि म्हणून आपण एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न जर केला, ठरवा तुम्ही आजपासून, उद्यापासून नाही, कारण टुमॉरो नेवर कम्स. आजपासून तुम्ही ठरवा, घरी गेल्यावर सासू म्हणा, सून म्हणा, जाव म्हणा, नणंद म्हणा, नवरा म्हणा, सासरा म्हणा, दीर म्हणा. आता एवढी मोठी फॅमिली राहिलेली नाही, आता फॅमिली आता जरा संकोच झालेला आहे. पण हे सगळे आपण जे आहोत, आपण एकमेकांना आदर केला, प्रेम दिलं, एकमेकांचा सन्मान केला, मान दिला, सगळे सुखी होतात. हो, आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? कर्मकांड. मी कर्मकांडाच्या विरुद्ध आहे. म्हणजे ते मला ते वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण कर्मकांडात जेव्हा मनुष्य गुंततो ना, तेव्हा तो कर्मठ होतो. आणि तो जितका कर्मठ होत जातो तितका तो मठ्ठ होतो. तो जेवढा कर्मठ होतो ना तेवढा तो मठ्ठ होतो. म्हणून कर्मकांड वाईट नाही, त्याच्या पाठीमागे जो हेतू आहे तो चांगला असतो. पण तो हेतू आपण कधी पाळतच नाही, तो लक्षातच घेत नाही आणि आपण कर्मकांड करतो. त्याला आमचा विरोध आहे.